Welcome to Neeti Katha Kids. एका मोठ्या हिरव्यागार डोंगरावर एक छोटा डोंगर होता. त्याला खूप एकटं वाटायचं. तो नेहमी वरून पाहत राहायचा. खाली मुलं खेळताना, पक्षी गाताना आणि झाडं वाऱ्यासोबत नाचताना. त्यालाही कोणासोबत तरी जोडलेलं राहायचं होतं. एक दिवस काही मुलं डोंगराच्या पायथ्याशी आली. त्यांची खिदळण्याची आवाजे डोंगरापर्यंत पोहोचू लागली. डोंगराला खूप आनंद झाला, पण त्याला त्यांना जवळ कसं बोलवावं हे कळेना. तो थोडासा घाबरलाही, कारण तो खूप मोठा होता. डोंगराने मुलांना जवळ बोलवण्यासाठी हळूच थोडं हलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या वजनामुळे एक छोटा दगड घरंगरला. दगड खाली येताना पाहून मुलं घाबरून ओरडली आणि पळून गेली. डोंगर खूप दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी डोंगरानं पुन्हा प्रयत्न केला. त्याने स्वतःवरील सुंदर फुलं आणि पानं खाली पाठवली. पण वाऱ्याच्या मोठ्या झुळकीने ती इतकी वेगाने आली की मुलांना धक्काच बसला. ती पुन्हा लांब गेली. डोंगर अजून एकटं पडलं. एक संध्याकाळी एक छोटी मुलगी खेळताना हरवली आणि डोंगराच्या पायथ्याशी रडू लागली. डोंगराच्या हृदयाला खूप कळवळलं. त्याला मदत करायची होती, पण त्याला भीती वाटली की पुन्हा मुलांना घाबरवून बसेल. त्याला काय करावं ते कळेना. डोंगराने विचार केला. त्याला समजलं की जबरदस्तीने नाही, तर शांतपणे आणि हळुवारपणेच तो मित्रांना मिळवू शकतो. त्याने ठरवलं की तो फक्त तिथेच राहील, मुलीला शांतपणे आधार देईल आणि वाट पाहील. डोंगराने हळूच आपल्या सावलीने मुलीला थोडीशी ऊब दिली. त्याने एक सुंदर छोटंसं फूल तिच्याजवळ उमलवून ठेवलं, इतकं हळू की मुलीला भीती वाटली नाही. मुलीने डोळे उघडले आणि तिला सुरक्षित वाटू लागलं. मुलीने हसून फूल उचललं. तिचे मित्र तिला शोधत आले आणि डोंगराची शांतता पाहून तेही तिथे थांबले. आता डोंगर एकटा नव्हता. मुलं त्याच्यावर खेळायला यायची आणि डोंगर त्यांना प्रेमाने बघायचा. प्रत्येकाला जोडीनीची गरज असते. Like, share and subscribe for more stories.